जालन्यामध्ये आज भारतीय जनता पार्टीचा 44वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला गेलाय। या निमित्ताने शहरामधील भाजपा कार्यालयात भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली। यामध्ये भाजपा जिल्हा विधानसभा प्रमुख भास्कर दानवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। भारतीय जनता पक्षाच्या गेल्या 43 वर्षाचा प्रवास आजच्या मेळाव्यात सांगितला गेला। जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचे नामांकन पत्र दाखल करण्याची आमची तयारी पूर्ण झाली असून जालना लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांकडे अद्याप उमेदवार नाहीये आणि उमेदवारी कोणाला द्यायची हेच त्यांचं ठरलेलं नसल्यामुळे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी आपलं मत व्यक्त केले। या मेळाव्याला भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दादा, आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस होता, त्यानिमित्ताने कार्यकर्ते इथे आले होते। आपण त्यांना काय संबोधित केलं आणि नेमका काय कार्यक्रम होता आज? आज संपूर्ण भारत देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं स्थापना होऊन सुमारे 42 वर्षे पूर्ण झाली। 6 एप्रिल 1980ला भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली होती आणि म्हणून गेल्या 42 वर्षामधला भारतीय जनता पार्टीचा प्रवास हा संपूर्ण कार्यकर्त्यांना आम्ही आज एकत्रित बोलावून घेतलं आणि भारतीय जनता पार्टीचा इतिहास संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या समोर ठेवला। ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आणि त्यावेळेस पहिले पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी झाले होते आणि 2च खासदार फक्त या देशामध्ये निवडून आले होते। तो भारतीय जनता पार्टीचा प्रवास 2 पासून 302 पर्यंत हा संपूर्ण इतिहास आम्ही पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आज या ठिकाणी समजावून सांगितलं। निवडणुकीच्या अनुषंगाने काय रणनीती असेल? आज संपूर्ण देशाची लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे। भारतीय जनता पार्टी लोकसभा मतदारसंघ जालना हा सुद्धा आमच्या पक्षाच्या वतीनं संपूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेला आहे। आमचे खासदार तथा उमेदवार माननीय नामदार रावसाहेब पाटील दानवे यांचं नामांकन पत्र दाखल करण्याची पूर्ण तयारी आमची झालेली आहे। परंतु जालना लोकसभा मतदारसंघाची ही परिस्थिती आहे की विरोधकांच्याकडं आजही कॉम्पिटिशनमध्ये उमेदवार नाही आहे, म्हणून आजपर्यंत त्यांचं एकही नाव समोर आलेलं नाही।